नोटाबंदीनंतर देशाची अर्थव्यवस्था दगावल्यासारखीच परिस्थिती असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे। या नोटाबंदीचा सर्वाधिक फटका कृषी अर्थव्यवस्थेला बसतो आहे। हे सरकार संपूर्ण सहकारी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करायला निघालंय असा आरोप शरद पवारांनी केलाय। नोटाबंदीला आता 50 दिवस झालेत, पण आणखी काही महिने ही परिस्थिती राहील असं पवार म्हणाले। बारामतीत 24व्या नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस अर्थात बालवैज्ञानिक प्रदर्शनाचं उद्घाटन झालं, त्यावेळी शरद पवार बोलत होते। सर्व देशाची अर्थव्यवस्था दगावण्याच्या परिस्थितीत करन्सी नाही। आता उद्याचा दिवस राहिला आहे, 15 दिवस संपतील, बघूया आता काय होतं। पण मला स्वतःला असं दिसतं की आणखीन काही महिन्याची परिस्थिती बदलणार नाही आणि याचा सगळ्यात जास्त परिणाम होतो तो शेती अर्थव्यवस्थेचा। शेतमालाची किमती पडल्यात, डिमांड नाही, लोकांची क्रय शक्ती, पर्चेसिंग पॉवर ही कमी झालेली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।